पुन्हा एकदा उपलब्ध करून देईल आपल्या ग्रुपवरती किंवा गुगल क्लासरूमवरती. आता एक सुरुवातीला मला सांगायचं आहे, आपण तुमच्या या BSc थर्ड इयर बॉटनीसाठी आपण गुगल क्लासरूम देखील आपला आधीपासूनचाच आहे, जसा सेकंड इयरला होता तोच आपण कंटिन्यू केला आहे. त्यावरती सुद्धा इथून पुढे मी तुम्हाला रेग्युलर या लेक्चरची लिंक म्हणा किंवा बाकीचं काही स्टडी मटेरियल जे असेल ते तुम्हाला या त्या गुगल क्लासरूमवरती प्लस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्लस आपल्या जे काही कॉलेजचं ॲप आहे या सर्व ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. तुम्ही फक्त वेळात वेळ करून तुम्हाला ज्या ठिकाणी कम्फर्टेबल होते त्या ठिकाणी हे सगळे काही स्टडी मटेरियल लेक्चर मात्र व्यवस्थित ऐकत जा आणि काही त्याच्यामध्ये शंका असेल, काही टॉपिक समजला नसेल तर तो कळवत जा. तर आजचं अगदी छान लेक्चर आहे आपलं, म्हणजे छान टॉपिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे लेक्चरसाठी तो आहे फोटोसिंथेसिस मधलाच. फोटोसिंथेसिसची आपण सुरुवात केलेली आहे आणि फोटोसिंथेसिसमध्ये आपण जर काही बारकाईने पाहिलं तर फार साधी सोपी प्रक्रिया आहे की प्लांटमध्ये ही कॅपॅबिलिटी आहेत आणि प्लांट काय करतात, जे काही सनलाईट आहे या सनलाईटला ॲब्झॉर्ब करून हवेमधला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे ह्या कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेट किंवा ज्याला आपण म्हणूया माझा आवाज येत होता का मला? नाही ना? बरं, ठीक. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फोटोसिंथेसिस, इथं मी टॉपिकचं नाव चेंज नाही केलं, आज करायला हवं होतं ॲक्च्युली पण आजचा टॉपिक आहे आपल्याला तो म्हणजे कॅल्व्हिन सायकल. म्हणजे फोटोसिंथेसिसची पहिली जी काही प्रक्रिया आहे ही आपण पहिल्यांदा सुरुवातीला या फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये पाहिली आहे. फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये होतं काय की सनलाईट ॲब्झॉर्ब करून क्लोरोफिल पिगमेंट ॲक्टिवेट होतात, त्याचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते लिबरेट होतात आणि त्या इलेक्ट्रॉनचा वापर करून त्या ठिकाणी ATP आणि प्लस NADPH2 असे हे जे काही दोन मॉलिक्यूल आहेत ते तयार होतात या पहिल्या प्रक्रियेमध्ये. किंवा थोडक्यात दॅट इज द सिंथेसिस ऑफ ATPs in presence of sunlight at chlorophyll pigment which is we called as photophosphorylation. ही पहिली लाईट रिॲक्शन आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की फोटोसिंथेसिस जे आहे ते दोन भागामध्ये किंवा दोन फेजेसमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिली फेज जी आहे त्याला आपण म्हणतो लाईट रिॲक्शन. ओके, लाईट डिपेंडंट रिॲक्शन की ज्या ठिकाणी ॲक्च्युअली सनलाईट जी आहे त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे ही रिॲक्शन ट्रिगर होते. दुसरी जे काही फेज आहे त्याला म्हणतोय आपण डार्क रिॲक्शन. या डार्क रिॲक्शन बद्दल आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि मग डार्क रिॲक्शन म्हणजे काय की या ठिकाणी ॲक्च्युअली सनलाईटचा कोणताही या ठिकाणी रोल आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण मात्र या रिॲक्शनमध्ये मात्र ॲक्च्युअल जे काही प्रोडक्शन आहे किंवा फोटोसिंथेसिसचं जे काही प्रोडक्ट आहे म्हणजेच काय फूड मटेरियल कार्बोहायड्रेट, त्या कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस या सेकंड डार्क रिॲक्शनमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर एकच लक्षात घ्या, फोटोसिंथेसिसच्या या दोन फेजेस आहेत, मेजर फेजेस किंवा दोन रिॲक्शन आहेत, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. तर डार्क रिॲक्शनमध्ये ज्या वेळेला फोटोसिंथेसिस होतं तर डार्क रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, जे काही सुरुवातीला ATP प्लस NADPH2 हे जे काही रिड्युसिंग किंवा एनर्जी रिच मॉलिक्युल्स तयार झालेत याचा वापर करून मग जो काही कार्बन डायऑक्साईड त्या क्लोरोफिल पिगमेंटपर्यंत जो काही ॲब्झॉर्ब केला जातो किंवा पोहोचवला जातो त्या कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्याचं काम या प्रक्रियेमध्ये झालं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला इन जनरल भाषेमध्ये कार्बोक्झायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. कार्बोक्झायलेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. कारण का तर कार्बनचं त्या ठिकाणी डिपॉझिशन होणार आहे, कार्बन डायऑक्साईड वेगळा केला जाईल, त्यातला कार्बन जो आहे तो डिपॉझिट केला जाईल, त्यापासून कार्बोहायड्रेट्स तयार झालेले आपल्याला या रिॲक्शनमध्ये किंवा या फेजमध्ये तयार झालेले पाहायला मिळतात. आणि ही लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे म्हणून याला डार्क रिॲक्शन असं सुद्धा म्हटलेलं. ठीक आहे, लाईट इंडिपेंडंट, लाईटचे या ठिकाणी कोणताही रोल नाही. तर इथं डायग्राममध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसते पहा की या डार्क रिॲक्शनचे सुद्धा पुन्हा आता तुम्हाला पुन्हा आणखी सांगायचं मला की डार्क रिॲक्शनचे 3 प्रकारे आपल्याला डार्क रिॲक्शन झालेले आपल्याला पाहायला मिळेल. प्लांटमध्ये ही जी काय डार्क रिॲक्शन आहे किंवा फूड मटेरियल सिंथेसिस करण्याचं जी काही फेज आहे याचे सुद्धा 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
त्यातला पहिला प्रकार आहे कॅल्विन सायकल, किंवा ज्याला C3 सायकल असं सुद्धा म्हणणार आहे आपण पुढे. तर ही जी काही सायकल आहे ही काही ठराविक प्लांटमध्ये पाहायला मिळते. दुसरा एक प्रकार आहे, या प्रकारामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करून फूड मटेरियल तयार केलं जातं, त्याला म्हटलंय आपण इकडे C4 सायकल किंवा C4 सायकल म्हटलेलं आहे. आणि तिसरा एक प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये सुद्धा काही ठराविक प्रकारचे प्लांट आहेत, ज्याला आपण झेरोफायटिक प्लांट असं म्हणतो. या झेरोफायटिक प्लांटमध्ये आपल्याला हा प्रकार किंवा या प्रकारे डार्क रिॲक्शन झालेली पाहायला मिळते, आणि त्या प्रकाराला म्हटलं जाते कॅम पाथवे किंवा क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझम पाथवे. अशी या 3 प्रकारे ही डार्क रिॲक्शन वेगवेगळ्या प्लांटमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता एका प्लांटमध्ये एकाच प्रकारची सायकल किंवा एकाच प्रकारे कार्बोझायलेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मकाय, मेज किंवा जनरल जी काही प्लांट आहेत, भुईमुग असेल, तुमचं तूर असेल, सध्या शेतामध्ये काय काय हरभरा असेल, किंवा मग गहू असेल, किंवा मग जे काही सोयाबीन होऊन गेलं, किंवा बाकीची जी काही प्लांट आहेत, की जी काही मेसोफायटिक प्लांट जे आहेत, या प्लांटमध्ये आपल्याला ही कॅल्विन सायकल किंवा C3 सायकल झालेली आपल्याला दिसते. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला C3 सायकल काय हे पहिल्यांदा पाहायचे, त्यानंतर मग कंटिन्यू नेक्स्ट ज्या काही फेजेस आहेत, जसं की C4 सायकल किंवा C4 पाथवे आणि कॅम पाथवे, हे आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार. लक्षात आलं तुम्हाला? जास्त काही कन्फ्युजन नाहीये. फोटोसिंथेसिस आपल्याला या ठिकाणी अगदी डिटेली आपल्याला ही रिॲक्शन पाहायची, म्हणून एवढा मोठा सगळा काही हा पसारा तुम्हाला दिसलेला नाही. तर साधं सोपं एक फोटोसिंथेसिस इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी सनलाईट ॲब्झॉर्ब केली जाते, आणि इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट अँड वॉटर दॅट विल कन्व्हर्टेड इनटू कार्बोहायड्रेट. बरोबर? किंवा आपण साध्या सोप्या भाषेमध्ये त्याचं डेफिनेशन केली आहे की light energy is converted into chemical energy in presence of chlorophyll pigment and water molecules. That is photosynthesis. तर कॅल्विन सायकल काय थोडक्यात आपण आज पाहूया. कॅल्विन सायकल काय, तर कॅल्विन नावाच्या शास्त्रज्ञानं ही सायकल पहिल्यांदा फाइंड आउट केली, म्हणून याला कॅल्विन सायकल असं म्हणतात, सिंपल. आणि या सायकलमध्ये होतं काय की इट मेक्स शुगर फ्रॉम दी कार्बन डायऑक्साईड प्लस हायड्रोजन आयन्स अँड इलेक्ट्रॉन कॅरिड बाय these NADPH, and particularly this Calvin cycle which is takes place in the stroma region of the chloroplast. हे फार महत्त्वाचं आहे बघा. पहिल्यांदा एक लक्षात घ्या गोष्ट, ही कॅल्विन सायकल जी आहे यामध्ये ॲक्च्युअली कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होणार आहे. कार्बन डायऑक्साईड जो काही प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे त्याला फिक्स केलं जाईल, त्याचं ब्रेकडाऊन केलं जाईल. ओके, किंवा ब्रेकडाऊन करण्याच्या अगोदर त्याला फिक्स केलं जाईल आणि त्यापासून कार्बोहायड्रेट्स तयार केले जातील. ओके, C6H12O6 या स्वरूपामधला कार्बोहायड्रेट या ठिकाणी तयार केलं जाईल. अँड धिस पाथवे वॉज फर्स्टली डिस्क्राइब्ड बाय M. Calvin and associated with Andrew Benson, James Bessam, and they identified these intermediate compounds with the help of radio tracers technique and chromatography method. रेडिओ ट्रेसर टेक्निक वापरली आणि त्यातून यांनी हे फाइंड आउट केलं की या प्रकारे कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात. आणि मग ती जी काही बायोसिंथेटिक किंवा ज्याला आपण म्हणूया हे जे काही फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम आहे हे फाइंड आउट करायचं काम त्यांनी केलं. And by using the tracer technique, they complete metabolic path of the carbon assimilation in photosynthesis in cycle manner. These carbon assimilation जे आहे किंवा कार्बनचं फिक्सेशन जे आहे, कार्बोझायलेशनची प्रोसेस जी आहे ही सायक्लिक मॅनरने झालेली त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला डॉक्टर मेल्विन कॅल्विन 1954, म्हणजे अगदी आता समजा 50, 60, 70 वर्षापूर्वी यांनी ही सायकल त्या ठिकाणी फाइंड आउट केली. अँड देअरफॉर दिस सायकल इज नोन ॲज कॅल्विन सायकल. बरोबर? डॉक्टर मेल्विन कॅल्विन 1954 साली त्यांनी असं फाइंड आउट केलं की ही जी काही कार्बोझायलेशनची जी काही सायकल आहे ही सायक्लिक मॅनरने होत असते. म्हणजे पुन्हा हे रिटर्न त्या ठिकाणी मॉलिक्यूल रिटर्न होत असतात आणि पुन्हा मग त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडला फिक्स करायचं काम करतात. दे हॅव यूज 2 ग्रीन अल्गी फॉर फाइंड आउट सच अ सायकल फर्स्ट टाइम. त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी पहिल्यांदा अल्गीमध्ये हे शोधलं, दॅट इज क्लोरेला अँड सिनेडेस्मस. युनिसेल्युलार ज्याला आपण म्हणतो डायटम्स. ओके, मायक्रो अल्गी आहेत ह्या,
या अल्गीमध्ये पहिल्यांदा यांनी ही C3 पाथवे शोधलेला आहे. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज C3 पाथवे. आता बघा हे जे काही पाथवे आहे या पाथवेला C3 पाथवे असं का म्हणायचं? बिकॉज ऑफ दॅट इन दिस सायकल the first stable compound which is formed after the entry of carbon dioxide in the plant system which is triose sugar किंवा 3 कार्बन कंटेनिंग शुगर जी आहे किंवा 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड सुरुवातीला या ठिकाणी तयार होतो कार्बन डायऑक्साईडला फिक्स केल्या पहिला जो काही कंपाऊंड आहे दॅट इज PGA. इट मीन्स फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. काय ते फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे की ज्यामध्ये 3 कार्बन कंटेन्स आहेत. अँड इन द प्लांट्स इन विच carbon dioxide which is fixation किंवा carbon dioxide fixation takes place by C3 pathway, they are called as C3 plants. आता हे एक लक्षात घ्या, ज्या ज्या प्लांट मध्ये या प्रकारे C3 पाथवे किंवा कॅल्विन सायकलनी फोटोसिंथेसिस होणार आहे त्या त्या प्लांटला आपण म्हटलंय C3 पाथवे. आता अशी कोणती कोणती प्लांट आहेत याची साधारणतः तुम्हाला जर काही मी नावं सांगायचं म्हटलं तर कॉमन मेसोफायटिक प्लांट. कॉमन जे काही मेसोफायटिक प्लांट आहेत आपण 3 कॅटेगरी केलेल्या आहेत प्लांटच्या, मेसोफायटिक प्लांट, त्याचबरोबर झेरोफायटिक प्लांट आणि हायड्रोफायटिक प्लांट. तर जी काही कॉमन मेसोफायटिक प्लांट आहे जी जनरली आपल्या शेतामध्ये जे काही आपण पिकं घेतो आणि त्यामध्ये ती सर्व काही पिकं तुम्हाला या C3 प्लांट्स मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग नंतर आपण जी काही सेकंड सायकल तुम्हाला किंवा सेकंड पाथवे जो सांगितला मी C4 पाथवे, थोडासा त्या प्लांटमध्ये आपल्याला काही ॲडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळेल, आपण नंतर नेक्स्ट पाथवेमध्ये पाहणार आहोत. सो सिम्पली दोज प्लांट्स इन विच कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन इज टेक्स प्लेस बाय C3 pathway, they are called as C3 plant and in which this Calvin cycle is happen. मग आता ही कॅल्विन सायकल जी आहे ही कॅल्विन सायकल साधारणतः आपल्याला 4 महत्वाच्या स्टेप्स मध्ये किंवा फेजेस मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सुरुवातीला पहा कॅल्विन सायकल जी आहे कॅल्विन सायकल ऍक्च्युअली कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या साईटवरती घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं फोटोसिंथेसिस मध्ये. यू कॅन ऑब्झर्व दीज कॅल्विन सायकल विच इज हॅपन ॲट दी स्ट्रोमा रिजन. आता क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आपण सुरुवातीला पाहिलं. क्लोरोप्लास्टचं अल्ट्रा स्ट्रक्चर जे आहे ते क्लोरोप्लास्टच्या अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये त्याला आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे. या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक लिक्विड मीडियम आपल्याला पाहायला मिळतं की ज्या लिक्विड मीडियमला आपण म्हटलंय स्ट्रोमा, बरोबर. आणि मग या स्ट्रोमामध्ये मग हे ऍक्च्युअली लाईट रिॲक्शन साठी असणारी किंवा लाईट रिॲक्शन ज्या ठिकाणी तर याच्यामध्ये जी काही साईट आहे कॅल्विन सायकलची ती आहे स्ट्रोमा रिजन. तर क्लोरोप्लास्ट पिगमेंट मध्ये स्ट्रोमा रिजन आहे आणि या स्ट्रोमा रिजनच्या आतमध्ये मग लाईट रिॲक्शन साठी आवश्यक असणारी थायलॅकॉइड्स म्हणा किंवा ग्रॅना सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्रोमा रिजन मध्ये आवश्यक असणारे एन्झाईम्स या ठिकाणी उपलब्ध असतात किंवा डार्क रिॲक्शन साठी आवश्यक असणारे जे काही एन्झाईम्स आहेत they are present in the stroma region and therefore these dark reaction which is happened at the stroma region of chloroplast. मग आता या स्ट्रोमा रिजन मध्ये ऍक्च्युअली होते कशी ही रिॲक्शन. कॅल्विन सायकल जी आहे कॅल्विन सायकलच्या अगोदरचं आपण बघितलं इकडे लाईट रिॲक्शन मध्ये काय होणार आहे, सनलाईट जी आहे ती सनलाईट या ठिकाणी पिगमेंट सिस्टीम कडनं ऍब्झॉर्ब केली जाते आणि मग फोटोफॉस्फोरायलेशन रिॲक्शन होऊन या फोटोफॉस्फोरायलेशन रिॲक्शन मध्ये ATP which is energy rich molecule they are formed as well as reducing substance like NADPH or NADPH2. These molecules are formed and they are ultimately utilized by the next dark reaction that is suppose Calvin cycle or C4 cycle. मग या ठिकाणी याच स्ट्रोमा रिजन मध्ये महत्वाची सेकंड रिॲक्शन या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते की ज्या रिॲक्शन मध्ये आपल्याला ऍक्च्युअली फूड मटेरियल प्लांट मध्ये तयार झालेलं दिसते. मग ही जी काही कॅल्विन सायकल आहे ही कॅल्विन सायकल साधारणतः 4 महत्वाच्या स्टेप्स मध्ये किंवा 3 महत्वाच्या स्टेप्स मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिली स्टेप आहे कार्बन फिक्सेशन. कार्बन फिक्सेशन म्हणजे काय,
की सुरुवातीला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी फिक्स केला जाईल. ओके, सो फर्स्टली द कार्बन डायऑक्साईड विच इज फिक्स्ड बाय फर्स्ट रिॲक्शन दॅट इज वी कॉल्ड ॲज कार्बोझायलेशन रिॲक्शन. कार्बोझायलेशन म्हणजे काय की एका सबस्टन्स कडनं हा कार्बन डायऑक्साईड जो फिक्स करून दॅट विल बी कन्व्हर्टेड इनटू फर्स्ट स्टेबल carbon containing compound, and in which these first stable carbon containing compound which is 3 carbon containing compound किंवा त्या कंपाऊंड मध्ये 3 कार्बन आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज PGA, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. मग अशी पहिली स्टेप आहे या कॅल्विन सायकलची, कार्बन फिक्सेशनची, किंवा त्याला कार्बोझायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता पहिल्यांदा फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार झालं. मग या ग्लिसरिक ऍसिडचं नंतर पुढे जाऊन रिडक्शन केलं जातं, त्याचं रिडक्शन केलं जाईल, आणि दॅट इज वी कॉल्ड एज अ रिडक्शन फेज. ओके, त्या रिडक्शन फेजमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स त्यावरती रिॲक्ट होतात. अँड फर्स्टली 1,3-biphosphoglycerate which is reduced to the sugar that is G3P and where the ATP are used. मग आता याचं रिडक्शन करण्यासाठी जे काही ATP लाईट रिॲक्शन मध्ये तयार झाले त्या लाईट रिॲक्शन मधले ATP या ठिकाणी वापरले जातात किंवा ते या ठिकाणी खर्च केले जातात. सो देअर फॉर एनर्जी रिच मॉलिक्युल्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे आता बघा, साधारणतः तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे की कुठल्याही या फिजिओलॉजिकल रिॲक्शन मध्ये कुठलीही रिॲक्शन व्हायची असेल तर त्या ठिकाणी एनर्जीची आवश्यकता असते, एनर्जी मॉलिक्युलची आवश्यकता, आणि एनर्जी मॉलिक्युल म्हणून या ठिकाणी ATP काम करतात. सो फर्स्टली दे आर रिड्यूस्ड using the electrons produced by the oxidation of NADPH2, and afterwards these reduction reaction finally, मग रिडक्शन झाल्यानंतर म्हणजे काय होतं, इथे या ठिकाणी जे काही फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार झाले त्याचं रिडक्शन होईल आणि अल्टिमेटली या ठिकाणी एक ग्लुकोज मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज फर्स्ट कार्बोहायड्रेट विच इज प्रोड्यूस्ड फ्रॉम दिस कॅल्विन सायकल. आणि मग पुन्हा या कार्बन डायऑक्साईडचं जे आहे रिजनरेशन ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड ऍक्सेप्टर, पुन्हा या ठिकाणी these acceptors like RUBP which again accept or reused in carbon fixation to continue the next cycle of the Calvin cycle. आणि अशा प्रकारे सायकल कंटिन्यू झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा थोडासा एक इंट्रोडक्टरी स्लाइड आहे की कॅल्विन सायकल विच इज ऑकर्स इन द स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट अँड इट इन्व्हॉल्व्स द युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड, NADPH and ATPs to ultimately make sugar. तर या महत्वाच्या 4 महत्वाच्या फेजेस आहेत. पहिल्या फेजमध्ये कार्बनचं फिक्सेशन होणार आहे कॅल्विन सायकलमध्ये. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होईल की वेअर कार्बन डायऑक्साईड विच इज बाइंड्स टू RUBP शुगर, ओके, रुबिस्कोज बायफॉस्फेट शुगर विथ द हेल्प ऑफ रुबिस्को एन्झाईम. ओके, आणि मग कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन इट विल कन्वर्टेड इनटू फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, राईट, अँड दिस विल बी रिड्यूस्ड इनटू G3 फॉस्फेट वेअर द ATPs आर युटिलाइज, किंवा ज्या ठिकाणी हे ATP जे आहेत हे ATP त्या ठिकाणी वापरले जातील आणि त्यापासून रिडक्शन झालेल्या शुगर किंवा या प्रकारच्या फॉस्फोग्लिसरिक ऍसिड किंवा कार्बन कंटेनिंग मॉलिक्युलचं रिडक्शन होऊन या ठिकाणी कार्बोहायड्रेटचं फॉर्मेशन केलं जातं किंवा ज्याला आपण म्हणतो ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि मग नंतर पुन्हा हे जे काही यातले जे काही रिड्यूस झालेले जे काही मॉलिक्युल्स आहेत दे विल अगेन ऍक्सेप्टेड बाय RUBP. मीन व्हाईल रिजनरेशन फेज इज ऑकर्ड. पुन्हा या ठिकाणी रिजनरेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार पुन्हा त्याचं कन्व्हर्जन RUBP मध्ये किंवा रुबिस्कोज बायफॉस्फेट मध्ये होऊन या प्रकारे असं सायक्लिक मॅनरने आपल्याला ही रिॲक्शन झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता डिटेल्स जर पाहिले आपण या रिॲक्शनचे, कॅल्विन सायकलचे डिटेल्स जर आपण पाहिले तर डिटेल्समध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पहिली जी काही स्टेप आहे ती आहे फॉर्मेशन ऑफ फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण त्याला कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन किंवा कार्बोझायलेशन फेज असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग पहिल्या फेजमध्ये होतं काय, सिंपली जो काही कार्बन डायऑक्साईड आहे हवेमधला हा प्लांटमध्ये स्टोमॅटाच्या थ्रू
क्लोरोफिल पिगमेंट किंवा त्या मॉलिक्यूल पर्यंत येऊन पोहोचतो किंवा तिथपर्यंत तो ॲब्झॉर्ब केला जातो. स्टोमॅटा त्यावेळेला ओपन होतात दिवसभराच्या काळामध्ये किंवा ज्या वेळेला लाईट प्रेझेन्स आहे, सनलाईट ज्या ज्या वेळेला आहे त्या पिरियडमध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ॲब्झॉर्ब केला जातो थ्रू दी स्टोमॅटा. आणि मग कार्बन डायऑक्साईड विच इज प्रेझेंट ॲट दी रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस, atmospheric carbon dioxide which is firstly absorbed and combines with the 5 carbon compound that is RUDP. पहिल्यांदा हा कोणासोबत कंबाईन होतो? 5 कार्बन कंपाऊंड आहेत RUDP, that is ribulose diphosphate, and it will be first formed into unstable 6 carbon compound, and these unstable 6 carbon compound which is break down into two molecules that is we called as 3 phosphoglyceric acid. मग यामध्ये कार्बन कंटेंट 3 आहेत. ओके, 3 PGA फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं कन्व्हर्जन पहिल्यांदा झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर रिॲक्शन पहा. सो फर्स्टली 5 कार्बन कंपाऊंड विच इज रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड अँड इट विल कन्व्हर्टेड अल्टिमेटली इंटू 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. मग 2 मॉलिक्यूल या ठिकाणी सुरुवातीला तयार झालेले आपल्याला दिसतात. So this reaction which is takes place in presence of enzyme, and this enzyme is called as carboxy dismutase or RUDP carboxylase enzyme किंवा रुबिस्कोज एन्झाईम याला शॉर्टकट मध्ये म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये होतं पाहिजे रुबिस्कोज एन्झाईम, बरोबर. मग आता हे जे काही एन्झाईम्स आहेत ही पर्टिक्युलरली त्या रिॲक्शन घडून आणण्यासाठीची एन्झाईम्स आहेत, आणि ही सगळी काही एन्झाईम्स ॲक्च्युली स्ट्रोमामध्ये प्रेझेन्स असतात किंवा त्या स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात. म्हणून मग हे सर्व जे काही सिंथेटिक फेज आहे ही स्ट्रोमामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो इन दिस first stable compound which is formed in the Calvin cycle, that is 3 carbon containing compound, that is phosphoglyceric acid, and hence it is called as the C3 pathway. म्हणून याला C3 pathway असं म्हटलं. आता सेम दुसरी एक जी काही फेज आपण मागाशी म्हटलं होतं की C4 pathway सुद्धा एक असतो. मग त्यामध्ये सुद्धा याप्रमाणे पहिलं कंपाऊंड जे आहे ते 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे किंवा 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे, ज्यामध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड मध्ये 4 कार्बन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नाउ दिस इज C3 pathway and this one is the first step of डार्क रिॲक्शन और कॅल्विन सायकल. मग सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे? रिडक्शन होणार. जे काही फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार झालेलं आहे त्या फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं पुढे जाऊन आपल्याला रिडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. देन फर्स्टली the phosphoglyceric acid which is reduced to 3-phosphoglyceraldehyde by the assimilatory power in presence of triose phosphate dehydrogenase. ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजनेज या एन्झाईमचा वापर करून या ठिकाणी पहिल्यांदा जे काही आहे बघा, इथं बघा सुरुवातीला जे काही कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड RUDP म्हणजे 5 कार्बन कंटेनिंग शुगर जी आहेत त्यांनी ॲब्झॉर्ब केला. देन इट विल बी कन्व्हर्टेड इंटू फर्स्टली 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. त्याच्या अगोदर 6 अनस्टेबल कार्बन कंपाऊंड्स तयार झाले होते अँड दॅट विल बी स्प्लिटेड इंटू 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग ही जी काही प्रक्रिया पहिली जी काही स्टेप आहे ही घडून आणण्यासाठी किंवा ही रिॲक्शन घडून आणण्यासाठी जे काही आवश्यक असणारे एन्झाईम आहेत ते आहे कार्बोक्सी डिसम्युटेज एन्झाईम किंवा रुबिस्कोज एन्झाईम आपण याला म्हणतो. ओके, त्यानंतर मग सेकंड स्टेपमध्ये या फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं रिडक्शन होणार आहे स्टेप बाय स्टेप. आता रिडक्शन कसं होणार आहे पहा की firstly the phosphoglyceric acid which is reduced into 1,3-diphosphoglyceric acid in presence of, or they have utilized the 12 ATP molecules. बरोबर, ATP molecules या ठिकाणी वापरले जातात आणि या एनर्जीचा वापर करून याचं रिडक्शन होतं. सेकंड स्टेपमध्ये जे काही फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आहे 1,3-diphosphoglyceric acid which is further burst reduced into 3-phosphoglyceric aldehyde in presence of triose phosphate dehydrogenase. या एन्झाईमनी ही रिॲक्शन ट्रिगर होते अँड दिस 1,3-diphosphoglyceric acid is converted into 3-phosphoglyceraldehyde in which reducing substance are used.
मग पहा या दरम्यान हे जे काही रिड्युसिंग सबस्टन्स आहेत NADPH2 12 molecules of NADPH2 are utilized for reduce this 1,3-diphosphoglyceric acid. मग याप्रमाणे स्टेप बाय स्टेप रिडक्शन होत जाणार आहे पहा, कमी होत गेली. रिडक्शन होणे म्हणजे काय, ग्लुकोज किंवा जे काही ज्याला आपण म्हणूया की कॉम्प्लेक्स शुगर जी आहे ही कॉम्प्लेक्स शुगर सिंपल शुगर मध्ये कन्वर्ट होत गेली. Then in next step, these phosphoglyceric aldehyde, which is reduced into dihydroxyacetic phosphate, that is triose phosphate isomerase. ही वेगळ्या प्रकारची एन्झाईम्स आहेत. पहा त्याच्या स्टेप्स जर पाहिलं तुम्ही तर ही जी काही सेकंड स्टेप आहे रिडक्शन रिएक्शन मध्ये, इन द सेकंड स्टेप 1,3-diphosphoglyceric acid is then reduced into 3-phosphoglyceraldehyde by using NADPH2, which is produced in the light reaction. पहा म्हणजे सुरुवातीला जे काही लाईट रिएक्शन मध्ये ATP आणि NADPH2 जे काही तयार झाली होती ती या ठिकाणी वापरली गेली फॉर रिडक्शन ऑफ दिस शुगर. So this reaction which is takes place in presence of triose phosphate dehydrogenase, प्रत्येक स्टेप साठी आवश्यक असणारे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची एन्झाईम्स त्या प्रत्येक स्टेप मध्ये वापरली जातात. आफ्टर दॅट, since the 6 molecules of carbon dioxide are enter into the system and 12 PGAL molecules they are formed after the reduction of 12 molecules of phosphoglyceric acid, only 2 molecules are utilized for the formation of sugars. जे काही 12 मॉलिक्युल्स फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे जे काही तयार झाले सुरुवातीला रिडक्शन होऊन त्यापैकी फक्त 2 मॉलिक्युल जे आहेत ते युटिलाइज केले जातात ऍक्च्युअल शुगर फॉर्मेशनसाठी किंवा ग्लुकोज फॉर्मेशनसाठी. अँड व्हाईल रेस्ट ऑफ द मॉलिक्युल्स दे आर यूज फॉर द रिजनरेशन ऑफ RUDP. पुन्हा त्याचं रिजनरेशन होतंय बा. इकडे जे काही ग्लुकोज फॉर्मेशनसाठी जी काही फॉस्फोग्लिसरिक ऍसिड वापरलं जाणार आहे त्यापैकी 2च मॉलिक्यूल इकडे वापरले जातील. उरलेले सर्व मॉलिक्यूल जे आहेत फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे हे पुन्हा रिजनरेट होतात RUBPS मध्ये. आलं लक्षात? तर याप्रमाणे ही रिएक्शन झाली आपल्याला पाहायला मिळेल. देन several intermediate compounds are also formed in this process, and afterwards the third reaction, that is actually synthesis of glucose molecule किंवा actually food material या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसेल. So in this step 2 molecules of phosphoglyceraldehyde which is formed, which is used for synthesis of hexose sugar molecule. सेकंड स्टेप मध्ये किंवा सेकंड महत्वाची जी काही स्टेप आहे ज्यामध्ये फूड मटेरियल किंवा कार्बोहायड्रेटचं फॉर्मेशन होणार आहे, मग त्यामध्ये फॉस्फोग्लिसरल्डिहाइड आहे दॅट विल बी कन्वर्टेड इनटू डिहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट DHAP. ओके, डिहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट in presence of enzyme that is triose phosphate isomerase. Okay, then in these 2 molecules of phosphoglyceraldehyde they combines with the dihydroxyacetone phosphate to form fructose 1,6-diphosphate in presence of enzyme aldolase, and afterwards these fructose 1,6-diphosphate which is again reduced into fructose 6-phosphate. आता हे पहा, हे एक्सप्लेनेटरी पाहण्यापेक्षा तुम्हाला या फ्लो चार्ट वरून अगदी सोप्या पद्धतीने मला वाटते समजेल. काय म्हटलं त्यांनी, याप्रमाणे डिहायड्रॉक्सी अल्डिहाइड जे आहे इन प्रेझेन्स ऑफ aldolase enzyme, these molecules are converted into firstly fructose 1,6-diphosphate. It will again reduce into fructose 6-phosphate in presence of phosphatase enzyme. These fructose 6-phosphate is again reduced into glucose 6-phosphate in presence of isomerase enzyme, and finally glucose 6-phosphate is again converted or reduced into glucose molecule in presence of phosphatase molecule, and this glucose molecule is the actual food material. मग प्लांट मध्ये या प्रकारची शुगर ऍक्च्युली तयार होत असते ऍज अ फूड सोर्स. कोणता? ग्लुकोजच्या फॉर्मॅटमध्ये, आणि इट इज यूज्ड ॲज अ फूड मटेरियल फॉर फर्दर सिंथेसिस.
मग मीन व्हाईल या दरम्यान इतर जे काही फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आहेत, these phosphoglysceraldehyde are again regenerated into RUDP, and the last reaction, that is regeneration. मग रिजनरेशन मध्ये आपल्याला ही प्रोसेस झालेली पाहायला मिळते पुढे. So in this regeneration of RUDP, remaining 10 molecules of phosphoglyceraldehyde, which is again converted into ribulose monophosphate, and these ribulose monophosphate 5 carbon containing compound, which is converted into 6 molecules of RUDP with the help of ATPs. म्हणजे पहा, फायनली सुद्धा पुन्हा त्याला रिजनरेशन होण्यासाठी या ठिकाणी ATP मॉलिक्यूलची आवश्यकता आहे. So in presence of enzyme phosphopentokinase, and ultimately 6 turns of Calvin cycle they are required to produce 1 molecule of glucose. 6 वेळा ही सायकल रन होते, त्यावेळेला एक फायनली 1 ग्लुकोज मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ॲट द एंड ऑफ दिस कॅल्विन सायकल RUDP इज रिजनरेटेड अँड सायकल विल बी कंटिन्यू. सो सायकल जी आहे ती अशी कंटिन्यू होईल आणि त्यासोबतच 12 NADPH2 and plus 18 ATP molecules they are required for the synthesis of 1 glucose molecule. पहा, आता साधारणतः ही पूर्ण सायकल किंवा एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी जवळजवळ या ठिकाणी 18 ATP आणि 12 NADPH2 अशी रिड्युसिंग सबस्टन्स जे आहे ती युटिलाइज केली जातात. So thus this constant supply of RUDP is maintained in the stroma chloroplast to continue the next cycle. पुढचं सायकल घडून आणायचं असेल किंवा पुन्हा लगेच कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन व्हायचं असेल तर या ठिकाणी पुन्हा RUDP मॉलिक्यूल जे आहे ते त्या ठिकाणी रिजनरेट होणं आवश्यक आहे. So finally this C3 pathway or Calvin cycle, which is the main pathway and presence in most of the green plants. म्हणजे तुम्हाला मागाशी सांगितलं की मेसोफायटिक प्लांट जे आहेत ह्या जवळपास 90% मेसोफायटिक प्लांटमध्ये या प्रकारचा पाथवे हा फोटोसिंथेसिससाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटी 1-2 मिनिटांमध्ये आपण अल्टिमेटली या C3 पाथवेचे सिग्निफिकन्स काय किंवा याचं प्रोडक्ट महत्त्व काय आहे हे आपण पाहूया. So in the significance of C3 pathway, it is very important process in which carbon dioxide is reduced to form the carbohydrate. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये असं सांगू शकतो आपण की कार्बन डायऑक्साईड विच इज फिक्स्ड इनटू कार्बोहायड्रेट. बरोबर, ॲक्च्युअली फूड मटेरियल या सायकलमध्ये किंवा या पाथवेमध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड अगेन रिजनरेशन ऑफ NADP अँड ADPs. बरोबर, त्या रिड्युसिंग सबस्टन्सचं रिडक्शन झाल्यानंतर पुन्हा हे NADP आणि ADP तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. दे आर अगेन युजफुल इन द लाईट रिॲक्शन. पहिली जी काही रिॲक्शन होती लाईट रिॲक्शन, त्या लाईट रिॲक्शनमध्ये पुन्हा हे ॲज अ रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. आणि लास्टली the regeneration of RUDP molecule for again the carbon dioxide fixation. तर असे साधारणतः सिग्निफिकन्स आहेत. ग्लुकोज मॉलिक्युल्स यामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, या प्रकारे ही फर्स्ट सायकल आहे किंवा डार्क रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते की जी मोस्ट कॉमन प्लांटमध्ये आपल्याला दिसते. ओके, समजली? याच्यामध्ये काय शंका? हॅलो हॅलो रुचिता, कोण कोण आहे? हा सर. हां, लक्षात आलं. म्हटलं पहिली फेज आहे ही फोटोसिंथेसिसची जी काही डार्क रिॲक्शन आहे, या डार्क रिॲक्शनचा हा पहिला पाथवे आहे. याचप्रमाणे आणखीन 2 पाथवे किंवा 2 मार्गानं फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं की जे वेगळ्या प्रकारच्या प्लांटमध्ये, जसं की से फॉर एक्झाम्पल काही आपण म्हणतो की झेरोफायटिक प्लांट आहेत, ज्या प्लांटला अत्यंत कमी पाणी उपलब्ध असेल किंवा ड्राय डेसिडियस रिजनमध्ये हे प्लांट वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबतच झेरोफायटिक प्लांट आहेत. बरोबर, तर अशा प्लांटमध्ये काहीशा वेगळ्या मार्गानं फोटोसिंथेसिस घडून आणलं जातं. ते नेक्स्ट फेजेसमध्ये आपण पाहणार आहोत, दॅट इज कॅम पाथवे किंवा C4 पाथवे. ठीक आहे, याचं पुन्हा मी तुम्हाला याची PPT म्हणा किंवा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून देईल. पुन्हा केअरफुली ऐका आणि त्यासोबतच टेक्स्टबुकमध्ये रेफर करा. ओके, ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर इनफ फॉर टुडे.
थँक्यू सर.